टीईटी सक्तीविरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठानं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला विराट मोर्चा। राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास 24 नोव्हेंबरला शाळा बंद आंदोलन करण्याचा दिला इशारा। शिरोळमध्ये ऊसदर आंदोलन चिघळलं। आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांची कारखाना समर्थक आणि पोलिसांसोबत वादावादी। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। पोलिसांच्या दडपशाहीचा माजी आमदार उल्हास पाटील यांनी केला निषेध। आयुष्यभर काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेले दिवंगत माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांची पक्षनिष्ठा आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊया। प्रल्हाद चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांचं आवाहन। रांगोळी ग्रामपंचायतीचा सदस्य लखन बेनाडी खून खटल्यातील संशयित आदर्श शेंडेकरला राजारामपुरी पोलिसांनी पाचगावमधील राहत्या घरातून केली अटक। आणि शिवछत्रपतींच्या नावावर बाजार मांडलेल्या गद्दारांना गाडा। कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात माजी खासदार विनायक राऊत यांचं आवाहन।